नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी. TV9 विशेष बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. उद्योगपती नावाचा खरा अर्थ सार्थ करणारे रतन टाटा अनंतात आता विलीन झालेत. झोपडपट्टीत किंवा चाळीत राहणाऱ्या माणसापासून ते अगदी टोलेजंग इमारतींमधल्या नोकरदार किंवा व्यावसायिकांपर्यंत प्रत्येकानं टाटांच्या निधनावर शोक व्यक्त केलाय. पाहूयात हा रिपोर्ट. रतन टाटांच्या निधनानं एक संवेदनशील उद्योगपती आणि चांगला माणूस गेला. हीच भावना आज मुंबईतल्या झोपडपट्टीपासून टोलेजंग इमारतीपर्यंत आणि पानटेल्यावाल्यापासून ते गुगलच्या हेडक्वार्टरपर्यंत होती. खरं तर उद्योगपतीच्या निधनानंतर सर्वसामान्य हळहळावेत हे तसं दुर्मिळच चित्र. पण टाटा घराण्याची पुण्याई, उपभोग शून्य भावनेनं वटवृक्षाप्रमाणे वाढलेला उद्योग, त्या वटवृक्षानं हजारो लाखोंना दिलेला आधार आणि आकाश ठिणगं वाटणाऱ्या उंचीवर पोहोचूनही मुळं जमिनीशी घट्ट ठेवणारे रतन टाटा, हेच त्या सामान्य लोकांच्या हळहळण्यामधलं मर्म होतं. टाटा कंपनीचा विस्तार किती क्षेत्रात आणि किती कंपन्यांमध्ये विस्तारला होता त्यापैकी काही ठळक कंपन्यांवर नजर टाकूया. एरोस्पेस क्षेत्रात टाटा ॲडव्हान्स सिस्टम, धातू उत्पादनात टाटा स्टील, टाटा मेटालिंक्स, पायाभूत सुविधांमध्ये टाटा पॉवर, टाटा हाऊसिंग, टाटा प्रोजेक्ट, टाटा इंजिनिअरिंग, पर्यटन प्रवास क्षेत्रात ताज, विस्तारा, एअर एशिया, एअर इंडिया एक्सप्रेस, विवंता, जिंजर, रिटेल आणि ऑनलाईन विक्री क्षेत्रात क्रोमा, टाटा क्लिक, टाटा निओ, टाटा वन MG, स्टार क्विक, बिग बास्केट, स्टार बाजार, तंत्रज्ञानात TCS अर्थात टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, टाटा इलेक्सी, टाटा क्लास एज, खाद्यपदार्थ आणि पेयांमध्ये टाटा मीट, स्टारबक्स कॉफी, टाटा टी, टेटली, टाटा संपन्न, टाटा सोलफुल, हिमालयन आणि टाटा क्यू, फॅशन ब्रँड्समध्ये टायटन, तनिष्क, फास्ट्रॅक, वेस्टसाईड, ट्रेंड लिमिटेड, तनेरा, टेलिकॉम आणि मीडिया क्षेत्रात टाटा प्ले, तेजस नेटवर्क, टाटा कम्युनिकेशन, टाटा टेलिसर्व्हिस, वाहनांमध्ये लँड रोवर, जॅग्वार आणि टाटा मोटर्समध्ये ट्रकपासून कारपर्यंत सर्व गाड्यांचा समावेश, फायनान्समध्ये टाटा AI इन्शुरन्स, टाटा AIG, टाटा कॅपिटल आणि टाटा इन्व्हेस्टमेंट लिमिटेड. हा उद्योग विस्तार एक दिवसात नव्हे तर तब्बल 150 वर्षात झाला. हल्ली रक्ताचे वारसदारी संपत्ती टिकवतील का याची शाश्वती नाही, पण टाटा घराण्यात अनेक दत्तक पुत्रांनी वाडवडिलांनी कमवलेली दौलत टिकवली आणि ती अधिक संपन्न समृद्धही केली. टाटा कुटुंबियांच्या वंशावळीवर एक नजर टाकूयात. जमशेदजी टाटा, टाटा उद्योगाचे संस्थापक आणि भारतीय उद्योगाचे जनक. जमशेदजींचा उद्योग पुढे त्यांचे पुत्र दोराबजी आणि रतनजी टाटांनी सांभाळला. यानंतर रतनजींचे पुत्र JRD टाटांनी उद्योग परंपरा चालू ठेवली. JRD टाटा निवृत्त झाल्यानंतर रतनजींनी व्यवसायाची जबाबदारी त्यांचे दत्तक पुत्र नवल टाटांना दिली. नवल टाटांना सुनी आणि सिमोन अशा 2 पत्नी होत्या. सुनी नावाच्या पत्नीचे रतन आणि जिमी टाटा, तर सिमोन नावाच्या पत्नीचे नोएल टाटा हे पुत्र. यापैकी रतन आणि जिमी टाटा हे दोन्ही भाऊ अविवाहित राहिले. जिमी टाटा व्यवसायात उतरले नाही. रतन टाटांनी अध्यक्षपदाची धुरा सांभाळली. दुसरीकडे त्यांचे सावत्र भाऊ नोएल टाटांनी सुद्धा ट्रेंड सारख्या कंपन्या उभ्या करून टाटा समूह मोठा केला. नोएल टाटांचं लग्न अल्लू मिस्त्रींसोबत झालं. त्यांना नेवाईल हा एक मुलगा, तर लिया आणि माया या 2 मुली आहेत. तिन्ही मुलं टाटा समूहात वेगवेगळ्या पदांवर कार्यरत आहेत. त्यामुळे यापुढे टाटा समूहाची जबाबदारी कुणावर येणार हे पाहणं महत्त्वाचं असेल. टाटा उद्योग स्थापनेचे प्रमुख व्यक्ती जमशेदजी टाटांनी 1868 साली व्यवसायाला सुरुवात केली. एका दिवाळखोरीत गेलेली मिल विकत घेतली. तिथून जमशेदजींनी टाटा स्टील,
ताज हॉटेल, जहाज बांधणीच्या व्यवसायांनी टाटा उद्योग पुढे नेला. यानंतर दोराबजी या जमशेदजींच्या मोठ्या मुलानं व्यवसाय सांभाळत वडिलांना उभारलेल्या उद्योगात टाटा स्टील आणि टाटा पॉवरची जोड दिली. नंतर जमशेदजींचा धाकटा मुलगा रतनजीनं कापूस कापड उद्योगात प्रवेश करून टाटा इंडस्ट्रीजची सुरुवात केली. जमशेदजींची तिसरी पिढी म्हणजे रतनजींचे पुत्र JRD टाटांनी हवाई उड्डाण क्षेत्रात पाऊल ठेवून टाटा एअरलाइन्सची मुहूर्तमेढ रोवली. कालांतरानं सरकारनं तिचं विलिनीकरण करून तिला एअर इंडिया नाव दिलं. JRD नंतर रतनजींचे दत्तक पुत्र नवल टाटांनीही अनेक उद्योगात टाटा समूहाची छाप सोडली. नंतर नवल टाटांचे पुत्र रतन टाटांनी जॅग्वार, लँड रोव्हर सहित अनेक इंटरनॅशनल कंपन्या टाटा समूहात जोडल्या. कधी काळी आजोबांनी उभी केलेली एअर इंडिया सरकारनं विक्रीला काढल्यानंतर रतन टाटांच्या अध्यक्षतेखालीच तीच कंपनी पुन्हा टाटा समूहाशी जोडली गेली. ला टाटांनी पहिली पूर्ण स्वदेशी कार टाटा इंडिका बाजारात आणली, पण अल्प प्रतिसादानं घाटा झाला. वर्षभरातच प्रोजेक्ट बंद करावा लागला. पर्याय म्हणून 1999 मध्ये अमेरिकेच्या फोर्ड कंपनीसोबत डील करण्याचं टाटाने ठरवलं. फोर्ड कंपनीचे चेअरमॅन बिल फोर्ड यांच्यासोबत रतन टाटांची बैठक सुरू होती. जर काही ज्ञान आणि अनुभव नव्हता तर तुम्ही पॅसेंजर कार सुरूच का केली, असं म्हणत फोर्डनं रतन टाटांचा अवमान केला. आम्ही टाटांसोबत डील करून उपकार करत आहोत, अशी फोर्डची भावना होती. अपमानामुळे रतन टाटांनी निर्णय बदलला. कार उत्पादन बंद न करता ते पुन्हा नव्या उमेदीनं कामाला लागली. पुढच्या काही वर्षात इंडिका भारतीयांच्या पसंतीला उतरून तुफान विक्री सुरू झाली. त्यापुढच्या जवळपास 9 वर्षांनंतर अमेरिकेवर मंदीचं सावट आलं. त्यात अमेरिकेची फोर्ड कंपनी दिवाळखोरीत निघाली. जॅग्वार आणि लँड रोव्हर कंपन्या विकण्याची वेळ आली. नंतर त्याच कंपन्यांच्या डीलसाठी फोर्ड अमेरिकेतून भारतात आले. टाटानी फोर्डकडून जॅग्वार, लँड रोव्हर या दोन्ही कंपन्या विकत घेतल्या. रतन टाटांनी फोर्डचे जॅग्वार आणि लँड रोव्हर हे दोन्ही ब्रँड $2.3 बिलियन खरेदी केले. आजच्या हिशोबानं ती रक्कम 19,000 करोड इतकी आहे. या डील नंतर फोर्डला आपण 9 वर्षांपूर्वी टाटांना उपकाराची भाषा करून अपमान केल्याची आठवण झाली. त्यावर फोर्ड टाटांना म्हणाले, मिस्टर रतन टाटा, थँक्यू, तुम्ही आज आमच्यावर उपकार केलाय. 9 वर्षापूर्वी जो फोर्ड टाटांना वाहन उत्पादनावर सल्ले देऊन पाणउतारा करत होता, तोच फोर्ड जगात सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या जॅग्वार आणि लँड रोव्हर कंपन्या विक्रीसाठी टाटांकडे घेऊन आला होता. रतन टाटांची मेहनत आणि उत्पादनाच्या दर्जावर विश्वास होता, म्हणून फोर्डला शब्दाऐवजी टाटांच्या कृतीनंच आपसूक उत्तर मिळालं. साली रतन टाटा हे टाटा समूहाचे अध्यक्ष बनले. पुढची 20 वर्ष त्यांनी दिमाखदारपणे जबाबदारी सांभाळली. ज्याचा पुरावा म्हणजे 1991 साली जेव्हा रतन टाटांनी पदभार स्वीकारला तेव्हा टाटा समूहाची उलाढाल $6 अब्ज होती आणि जेव्हा अध्यक्षपद सोडलं तेव्हा त्यांनी तीच उलाढाल $100 अब्ज पर्यंत नेली होती. बहुतांश सर्वसामान्य लोकांच्या मनात बड्या उद्योगपतींबद्दल एक प्रकारची चीड आणि राग असतो, पण एखाद्या उद्योजकाबद्दल लोकांच्या मनात प्रेम, आदर, प्रेरणा अशा तिन्ही भावना फक्त रतन टाटांबद्दल निर्माण झाल्या. बारशानं आपल्याला फक्त व्यवसायच नाही तर परोपकार आणि संवेदनशीलतेची परंपरा लाभलीय. त्या परंपरेचे रतन टाटा कायम पाईक राहिले. आपल्या उद्योगातून मोठ्या कमाईचा हिस्सा समाजसेवेत दिला. ग्रामीण विकास, मुलांचं शिक्षण, वेगवेगळ्या शिष्यवृत्ती, आरोग्य अशा एक ना अनेक क्षेत्रात टाटांनी कधीच हात आखडता घेतला नाही. रेल्वे स्थानकावर वायफायचा अनेक विद्यार्थ्यांना फायदा होतोय. हे लक्षात आल्यानंतर भारत सरकारनं रेल्वे स्थानकांवर वायफाय यंत्रणा बसवण्याचं ठरलं. मात्र त्यासाठी तरतूद करण्यासाठी बजेटची वाट पाहावी लागणार होती. एकदा रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी सहज वायफायमुळे विद्यार्थ्यांना होणाऱ्या फायद्याचा विषय काढला आणि रतन टाटांनी
त्याच क्षणाला 450 करोड रुपये काढून दिले. तो किंग चार्ल्स ने उस टाइम प्रिंस चार्ल्स थे बकिंगम पैलेस में, उन्हें लाइफ टाइम अचीवमेंट अवार्ड देना था. तो मैं 4 दिन पहले लंदन पहुंच गया. तो टाटा साहब का मुझे मिस कॉल्स आई. तो जब मैं एयरक्राफ्ट से निकला, मैंने उनको फ़ोन किया. उन्होंने कहा देखो मैं बकिंगम पैलेस नहीं आ पाऊंगा. मैंने कहा क्यों? नहीं, टीटो बीमार है. टीटो उनका जर्मन शेफर्ड. ये है इंसान जो हर आदमी, हर कुत्ते, हर पशु के बारे में सोचता है. ये इंसानियत है. तरुणांनी सुरू केलेल्या असंख्य स्टार्टअप बिझनेसमध्ये स्वतः रतन टाटांनी पैसे गुंतवले. एखाद्या व्यवसायात जर खुद्द टाटा पैसे गुंतवत असतील तर इतरही अनेक उद्योजक तिथे पैसा टाकून तरुणांचे हात बळकट करतील, हा त्यामागचा टाटांचा हेतू होता. लेन्सकार्ट, अर्बन कंपनी, स्नॅपडील, ओला, कार देखो, QR फिट, स्नॅपबिज, टिमेंडिस अशा अनेक स्टार्टअपमध्ये रतन टाटांनी पैसे गुंतवले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे यापैकी लेन्सकार्ट कंपनी ही टाटा समूहाच्या टायटनच्या स्पर्धेत होती. पण आपल्याच कंपनीच्या स्पर्धक कंपनीत पैसे गुंतवून तरुणांचे उपक्रम यशस्वी व्हावेत, हा दृष्टिकोन फक्त टाटांकडेच होता. रतन टाटा जानते थे कि जहां वो इन्वेस्ट करेंगे उन लोगों की बिजनेसेस में और लोग इन्वेस्ट करेंगे. इसी भरोसे पे कि रतन टाटा ने इन्वेस्ट किया तो उन्हें प्रोत्साहन किया, उन्हें एनकरेजमेंट दी. ये कोई नहीं करता. असं म्हणतात की मानवी गरजांनी उद्योग नावाची संकल्पना जन्माला आली. त्या गरजा अधिक सुसह्य व्हाव्या म्हणून उद्योग उभे झाले. मात्र कालांतरानं उद्योगांऐवजी उद्योगपती केंद्रबिंदू ठरल्यानं त्यांनीच गरजा जन्माला घालणं सुरू केलं. पूर्ण टाटा घराणं अशा उद्योजकांच्या रांगेत कधीच उभं राहिलं नाही. मुंबईतल्या एका रस्त्यावरून कारनं जात असताना रतन टाटांना 4 सदस्यांचं एक कुटुंब 2 व्हीलरवरून जाताना दिसलं. पावसाळ्यात जीव धोक्यात घालून दुचाकीनं जाणाऱ्या या कुटुंबाला पाहून टाटांच्या मनात मध्यमवर्गीयांसाठी स्वस्तातली गाडी बनवण्याचा विचार आला. त्याच विचारानं फक्त 1 लाखात टाटा नॅनो बाजारात आली. मात्र काही तांत्रिक बिघाडाच्या बातम्या आणि नॅनो म्हणजे कमी प्रतिष्ठेचं लक्षण म्हणून प्रचार झाला. ज्या रतन टाटांनी नेहमी प्रतिष्ठेऐवजी परंपरेला प्राधान्य दिलं, त्याच खोट्या प्रतिष्ठेचा डाग त्यांच्या ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या नॅनोला लागला. लोकांच्या गरजेवरचा उपाय शोधणाराही उद्योजक असतो आणि फक्त लोकांच्या गरजा शोधणारा सुद्धा. रतन टाटा गरजेवर उपाय शोधणारे उद्योजक होते. म्हणूनच पूर्ण हयातीत बेगडी प्रसिद्धीऐवजी टाटा घराण्यानं मिळवलेल्या सिद्धीशी रतन टाटा एकनिष्ठ राहिले. संपत्तीचं प्रदर्शन आणि पैशाचा उन्माद माजवला नाही. आभाळा एवढा हा मोठा उद्योजक आयुष्यभर नम्रपणे जमिनीवर राहिला. हल्ली उद्योजक आणि चांगला माणूस ही 2 परस्पर विरोधी टोकं झाली आहेत. एक उद्योजक चांगला माणूस बनत नाही आणि एक चांगला माणूस उद्योजक होऊ शकत नाही. रतन टाटा या दोन्हीचा मिलाप होते. म्हणूनच त्यांच्या जाण्यानं सामान्य माणसांनाही हळहळ वाटावी. बहुधा असे रतन टाटा हे शेवटचे उद्योगपती असावेत. अब्जावधींची संपत्ती असूनही त्यातली उपभोग शून्य वृत्ती ही टाटांच्या वैभवाचा कळस आहे. त्या कळसातलं एक मानाचं पान आज गळून पडलं. उद्योजक म्हणून वावरणारा एक खराखुरा श्रीमंत माणूस भारतानं गमावला. श्रीनाथ काटेसह अजय सोनावणे, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.